होतं आता वाजले, आज आहे शनिवार आणि आता वाजलेत 8 आणि आत्ताशिक आम्ही चाललोय इथल्या इस्कॉन टेम्पलला. आमचं ठरलं होतं 6 वाजता आणि आता वाजलेत किती आहो? 8. काय तुम्ही असं करता? अहो तुम्हीच झोपले होते. अय्या, मी 6:15ला उठले होते. 6:30ला निघू शकलो असतो का नाही आपण? तर उशीर झालाय आम्हाला. आता आम्ही चाललो इस्कॉन आणि खूप मी रीललाच बघितलंय, मला काय ह्यांनी दाखवलं नाहीये. होडीनं जायचं होतं पण खरं उशीर झाला. यार मला तिथं बोटीने जायचं होतं, होडीने. तर शिराव मला लवकर निघायला पाहिजे होतं सुजित. आपण 4ला 5लाच निघायला पाहिजे होतं. हा ना. आमची जेवण उशिरा झाली आणि आता आम्ही चाललो इस्कॉनला. जाऊ दे, आता आहे रोड. हा बोला की. गाडीचा पण रोड आहे. बाय कार चाललोय आम्ही आता दुकानात आजी. आणि पण दुकान वडलंय मी. आम्ही सगळं सामान वगैरे सगळं भरलंय कारण आमचं दुकान आहे. तर आम्हाला किराणा मला घ्यायची गरजच लागत नाही. तर आम्ही सगळं आमच्या दुकानातून घेतले सगळं सामान आता. आणि आता आम्ही चाललो पलीकडे जायचं नदीच्या. आणि अजून मित्रांना घ्यायचंय ह्याच्या आणि आम्ही सगळे एकत्र जाणार आहे परत. आज भेटणार आहे परत आम्ही आज. आणि येता येता आम्ही खाणार आहोत पाणीपुरी. या तुम्ही मग. आम्ही खाणार आहे पाणीपुरी आणि इथे साईडचे लोक माझ्याकडे बघतात सुजित आतमध्ये, कारण मी अशी मोबाईलमध्ये बघते आणि बोलते. तर सुजित काय म्हणायचं तुला? काय नाही, जरा गल्ली गोंधळी एरिया आहे जरा, त्याच्यामुळे लोक बघतात. मला कॉन्सन्ट्रेशन करून गाडी चालवावी लागते. ओके, सॉरी फॉर डिस्टर्ब. इकडे लक्ष द्या तुम्ही. नाही तुम्हाला काय म्हणत मी, ठीक आहे. तर चला आता मी जास्त काही बोलत नाही. तिथं गेल्या की तुम्हाला मी दाखवते आता, कारण मला स्टोरेज आले. बाय. तुला घेऊ का? इथं काम चालू आहे त्याच्यामुळं दर्शन जरा असं घ्यायला लागतंय आम्हाला. दुसऱ्या गाड्यावरची पाणीपुरी आता खायला. श्रीराम मस्त पाणी. नमस्कार. आम्ही आलो आहे पाणीपुरी. ओके, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आमच्या गावात आम्ही तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. पाणीपुरी देऊ. अशा प्रकारे पाणीपुरी रेडी झालेली. ट्राय करा तिखट पाणीपुरी. तिकट केलीस? घेऊ की अजून? हॅलो, चालू करू नको कुछ ना हो, चुप ही रहो. तर आता आम्ही चाललोय घरी फायनली. अगो बाई, इथं काय तर आता आम्ही चाललोय घरी. आम्हाला जायचं होतं इस्कॉन मंदिरात, पण आमचं बॅड लक की इस्कॉन मंदिर 8:30लाच बंद होतं. आणि आम्ही पाणीपुरी, कचोरी, चाट, काय नसतं अजून, जम्बो कचोरी, दहीपुरी, परत पाणीपुरी, पाव रगडा. इथं पंढरपूरमध्ये पाव रगडा मिळतो, म्हणजे इकडं फेमस आहे पाव रगडा. तर तो आम्ही सगळं असं घेतलं होतं. आम्ही 6 जण होतो. आम्ही खात बसलो आणि आमचं इस्कॉन राहिलं. 8:30 वाजले. तिथून आम्ही गेलो देवीच्या मंदिरात, तिथं पाया पडलो. तिथून कुठं गेलो? दत्त मंदिरात गेलो, तिथं गप्पा मारत बसलो. त्याच्यानंतर परत आम्ही पाणीपुरी खायला गेलो, पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आम्ही गेलो ज्यूस प्यायला. असं आमचं नुसतं खाऊ गल्ली झाली. कुल्फी राहिली. आता आम्ही पार्सल घेऊन चाललोय आईंसाठी ज्यूस आणि आमच्यासाठी कुल्फी. एवढंच, आम्ही जास्त काय खाल्लं नाही यार. आता आम्ही चाललोय घरी आणि आम्ही भेटलो वगैरे, छान वाटलं. आणि आता आम्ही चाललोय उद्या पुण्याला परत. तर कसं
वाटतंय तुला? वाईट वाटत वाईट पण वाटतंय. जाऊच वाटत नाही मला तर. घ्या मग सुट्टी आठवड्यावर. काय आमची सुट्टी इकडे घेऊ का? भारी वाटतं इकडं, कसं आहे मोकळा श्वास आहे. आहेत म्हणजे आता इकडं मित्र आणि मित्रांच्या बायका पण आहेत, त्याच्यामुळे छान वाटते. मोकळा श्वास. आणि आता आम्ही आलोय घरापाशी. आता वाजले 10:30 आणि आता आम्ही आलोय घरी. तर बाकीची जर्नी आता उद्या कंटिन्यू करू. आम्ही सगळं सामान वगैरे सगळं पॅक पण करायचं आहे आम्हाला. बॅग पण भरली, परत दुकानातलं पण सगळं सामान घेतलंय. आणि आता आम्ही उद्या लवकरच निघणार आहे. 1-12च्या दरम्यान निघू. शेत लवकर निघू. तर चला आता अंधार झाला इथं. आमच्या आहोनी लाईट लावलेली आहे. उद्या आम्ही लवकर का निघायचं आहे? जर लवकर निघलो तर जेजुरीचा स्टॉप होईल आणि जेजुरीमधून लवकर निघलो तर आम्हाला घरी आराम मिळेल. म्हणून आम्हाला म्हणजे ह्याला, कारण परत 5:30ला उठावं लागतं सकाळी. म्हणून लवकर जर गेलो तर 9-10ला झोपणं होईल आमचं, म्हणजे झोप पूर्ण होईल. असा आमचा प्लॅन आहे. आणि घरी गेलं की थोडं रिलॅक्स बसणं, जेवणं होतात आता. त्याच्यामुळं असं प्लॅन चालू आहे माझा. आता बघू कितपत तो सक्सेसफुल करतात हे बघू आता. चलो बाय. सुजित तू बोलत नाही ब्लॉग मध्ये. मानसी आणि सुजित ब्लॉग आहे. हो मी असतो की. और नाहीये यार बोलतो नाही. चला आता बाय. चला बाय बाय बाय. चला बाय. ओके, आता आमचं सगळं म्हणजे फिरून वगैरे झालं होतं. आणि त्यानंतर संडेला आम्हाला परत वैभव आणि श्रद्धा यांनी दोघांनी म्हणजे घरी नाश्त्याला बोलवलं होतं आम्हाला. आम्ही त्यांना बोलवलं होतं नाश्त्याला, कारण तिचे पप्पा आलते म्हणून. पण ती म्हणली की आमचा एकदा नाश्ता झाला आहे तुमच्याकडं, तुमचा आमच्याकडं नाश्ता नाही झाला, मग तुम्हीच या. मग अचानक आम्ही सकाळी त्यांच्या घरी नाश्त्याला गेलतो. आणि त्यांनी बटाट्याचे पराठे, पुरणपोळी, तिथला फेमस बटाटे वडा, अजून दही आणि काय होतं कॉफी, इतकं पोटभर जेवलो आम्ही. तिथंच आम्हाला सुस्ती आणि गुंगी आली होती. खूप पोटभर जेवलो आम्ही आणि खूप छान झालं. तर काकूंनी खूप छान केलं. तर श्रद्धानी वैभवनी मस्त आम्हाला आमंत्रण दिलं आणि त्यांनी खूप छान आम्हाला नाश्ता खायला घातला. आणि तिथं पण खूप मजा आली आम्हाला. तिथं पण आम्ही खूप हसलोय. आणि तिथून पुढं आम्ही निघालो घरी यायला. तर असा होता हा ब्लॉग. तर बघा तुम्ही क्लिप्स. न सांडलं भरायचं कारण तास. ही एक उचलून थेंब असं जरी सांडला, ठेवलं. एक थेंब जर सांडला, थोडं सांडलंच. ताटात सांडतच असतं. श्वेत वर बघ. काय करतोय श्वेत तू? मी दही वाढतो. सुप्रसिद्ध बारसकरचा वडा. सुप्रसिद्ध दही. आम्हाला पोस्ट केळवणी. डायरेक्ट आम्ही कंपनीतून जेवायला लागलोय. पोस्ट केळवण चालू आहे. एकदमच गरम असतं ते. तव्यातलं ताटातलं वाटातलं. म्हणलं बापरे एवढं केलं असं म्हणलं. जरा सेल्फ सर्व्हिस मस्त. ओके चला आता आम्हाला पोस्ट केळवणला बोलवलं ह्यांनी. आणि आम्ही सगळे आता बसणार आहे असं खायला. श्रद्धाने केले सगळं. चला आता मला आता कस तरी होते तर बोलाय. घेऊ का तुम्हाला? ह्यांनी वडे आणलेत गरम गरम. हॅलो. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी एक मेन्शन केलं होतं भाकरीचं. अशा कडक भाकऱ्या असतात त्या. मी ह्याचे स्टिकर सेपरेट टाकते. हे आहे सोलापूरची प्रसिद्ध ज्वारी बाजरी आणि मका कडक भाकरी. आणि त्यांच्याकडं शेंगाची चटणी पण मिळते. आणि सगळे शेवया ज्या असतात आपल्या खिरीसोबत, खीर करतो आपण त्याची, त्या पण मिळतात.
आरुष फूड्स पंढरपूरमध्ये. आणि खरंच हा म्हणजे वैभव आणि श्रद्धा त्यांची मम्मी हे तिघं मिळून करतात. म्हणजे हे वरती त्यांचं सगळं सेटअप आहे आणि खूप छान करतात. हे घरी सगळं तयार करतात आणि एकदम क्लीन हायजीनमध्ये करतात हे तयार. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी हे स्टिकर परत मी पुढं हे करते, अटॅच करते. पण खरंच चांगलं करतात हे. आणि म्हणजे ज्यांना भाकऱ्या करायच्या नाही आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे हा. आता मला भाकरी जमत नाही तर माझ्यासाठी हा चांगला पर्याय आहे. म्हणजे नवरा पण खुश होतो आपला आणि हे खाण्यात पण येतात, भाकऱ्या पण खाण्यात येतात त्यांच्या. तर आरुष फूड्स पंढरपूर ह्यांचं नंबर आहे. जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि 3 महिने टिकतात ह्या भाकऱ्या. खरंच खूप छान आहेत, चवीला पण खूप छान आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे फक्त इन्ग्रेडियंट काय आहेत, बाजरी आणि मीठ वापरले त्यांनी. म्हणजे आपण जसं रेग्युलर भाकऱ्या करतो तसंच वापरले, काही एक्स्ट्रा काही वेगळं वापरलं नाही आहे. फक्त ह्या कडक भाकऱ्या आहेत. तर तुम्हाला पण ह्या भाकऱ्या हव्या असतील तर नक्की ह्या फोनवर फोन करा. आणि जर तुम्ही पंढरपूरमधून हा ब्लॉग बघताय तर त्यांचा ॲड्रेस पण आहे संत सावतामाळी मठाशेजारी, सांगोला रोड, पंढरपूर. जरी तुम्ही फोन केला ह्या नंबरवर तरी तुमच्या घरापर्यंत येईल, किंवा तुम्ही जर जवळ राहत असाल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. ह्या आहेत बाजरीची भाकरी. तशीच आम्हाला ज्वारी खूप दिलं आहे ह्यावेळेस त्यांनी, 2 पाकीट दिलेत आम्हाला. आणि हे 3 महिने टिकतं. आणि ही ज्वारीची भाकरी, ज्वारीच्या भाकऱ्यांचे पाकीट पण आम्हाला 2 दिलेत, कारण सुजितला आमच्या आहूंना आवडतात भाकऱ्या त्याच्यामुळे. आणि माझं टेन्शन गेलेलं आहे भाकऱ्या करायचं. तर अशा आहेत त्या भाकऱ्या, खरंच खूप छान भाकऱ्या आहेत. आता ह्याच्यात ज्वारी, तर मी ह्याचा फोटो टाकते, अटॅच करते. नक्की तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला खरंच हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तर म्हणजे आम्हाला तर हे खूप जास्त आवडलं आहे आणि हे खूप छान वाटतं आम्हाला. असं फक्त रस्सा भाजी करायची आणि कुस्करून खायचं बास. किंवा जर तुम्ही चटणीसोबत जरी असं ड्राय पापड कसा असतो आपला, तळलेला पापड, मसाले पापड म्हणून पण तुम्ही असं काहीतरी करू शकता इनोव्हेटिव्ह. किंवा आम्ही तर शक्यतो रस्सा भाजी करतो आणि सुजित कुस्करून खातो, असं करतो आहे सध्या. तर खरंच थँक्यू आम्हाला दिल्याबद्दल. आणि तुम्हाला खूप खूप सपोर्ट आमच्याकडून. आणि तुम्ही पण सगळे सपोर्ट करा. जर तुम्ही जवळ राहत असाल तर नक्की तिथं जाऊन व्हिजिट करून तुम्ही डायरेक्ट घ्या. जर तुम्ही लांब असाल तर कॉन्टॅक्ट देते मी, त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही. आणि जर तुम्हाला घरपोच मिळत असेल तर चांगलंच आहे. आणि मला गिफ्ट पण दिलं आहे यार. ही श्रद्धा स्वतःच्या हाताने तयार करते ही. आणि किती सुंदर वाटते हे किचन. तिचं पेज पण आहे श्रद्धा, मी मेन्शन करते. तर तिने असे आम्हाला हे गिफ्ट दिलेत. आणि माझ्या बहिणीला पण दिलं तिने गिफ्ट. हे सुजितला दिलं आहे, हे एक मला दिलं आहे घराच्या चावीला आमच्या, आणि एक माझ्या बहिणीला पण दिलं आहे. तर तिचं पेज आहे, त्याला पण तुम्ही मेन्शन करा. ती असं करून देते यार मस्त. म्हणजे जे शोच्या वस्तू वगैरे असतात, पर्स वगैरे, बॅग असतात, त्या करून देते. खरंच ती पण खूप हुशार आहे, खूप जास्त हुशार आहे. आणि हे असे बिझनेस दोघं पण करतात आहेत. तर त्यांना प्लीज सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला हवे असतील तर नक्की मी पेज पण मेन्शन करते इन्स्टाचं, तिला कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला अशा भाकऱ्या वगैरे हव्या असतील तर मी तुम्हाला ते पॅम्पलेट आहे ते मी इथं अटॅच करते. आणि तुम्ही ओके, जर तुम्हाला हे दोन्ही भाकरी आणि किचनचं जर मी दाखवलं ते तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि मला पण खूप आवडेल की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे. आणि मला पण नक्की कळवा की तुम्ही कॉन्टॅक्ट केलं आहे म्हणून त्यांना. मला पण खूप छान वाटेल. आणि स्मॉल बिझनेसला असं सपोर्ट करा, आपल्याच माणसांना सपोर्ट करा, पुढं जायला हेल्प करा, त्यांना पण छान वाटतं. तर बघा, तुम्हाला नक्की जर आवडलं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला असं कुणाला गिफ्ट द्यायचं तरी तुम्ही देऊ शकता. जर तुमच्या घरात कोण माझ्यासारखी आळशी असेल, तिला भाकरी जमत नाही, तर तिला पण तुम्ही ते गिफ्ट देऊ शकता. किंवा तुम्ही पिकनिकला चाललेत बाहेर, तुम्हाला असं भाकरी वगैरे तिथं मिळणार नाही, तर तुम्ही हा ऑप्शन पण छान आहे की तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. आणि कुठं पण तुम्हाला रस्सा भाजी वगैरे भाज्या तर मिळतातच कुठं पण, तर तुम्ही असं करू शकता. किंवा चटणीसोबत खाऊ शकता, ॲज अ स्टार्टर म्हणून खाऊ शकता. म्हणजे बरेच गोष्टी आहेत तुम्ही करू शकता. आणि तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि चला, हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे माझा, आय नो, पण ते छाट करून त्याच्यामुळं तो असा मोठा वाटतो आहे, लेंदी वाटतो आहे, कारण 5-6 दिवसांचा एकत्रच ब्लॉग आहे त्याच्यामुळे. तर चला, आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा. बाय.